वास्तू म्हणजे काय तर स्पेस. इंटिरियर डिझायनिंग म्हणजे काय की अंतर्गत रचना. त्या बॉडीसाठी योगशास्त्राचा उगम झाला, आपल्या खाण्यापिण्यासाठी खरं तर आयुर्वेदशास्त्राचा उगम झाला, तसं जागेसाठी एक शास्त्र जोडलंय. म्हणूनच आत्ताच्या लाईफमध्ये वास्तू आणि इंटिरियरचा खूपच एकमेकांशी कनेक्शन आहे. नमस्कार. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांची इच्छा असते की आपलं घर हे छान आणि आनंदी असावं, पण त्यासाठी नक्की वास्तुशास्त्राचा उपयोग करावा की इंटेरियर डिझायनिंगचा उपयोग करावा, ह्यामध्ये आपल्याला नक्की काय निवडावं हे समजत नसते. म्हणूनच आज आपण वास्तू इंटिरियर ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपल्याला ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सृष्टी अंभिराज. नमस्कार मॅम, लोकमत भक्तीमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा विषय आपण निवडला आहे वास्तू इंटिरियर. तर तुम्ही आता तुमचा एवढ्या अनेक वर्षांचा अनुभव जो आहे त्यानुसार तुम्ही काय सांगाल? पहिलं तर थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. तर वास्तुशास्त्र आणि इंटिरियर्स हे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत, दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, बेसिकली दोन वेगवेगळे विषय आहेत. सो वास्तुशास्त्र म्हणजे एक टाईप ऑफ सायन्स जो आपण एक सपोर्ट सायन्स म्हणू शकतो, किंवा आपण आपल्या लाईफमध्ये जे पण कष्ट घेतोय किंवा ज्या पण दैनंदिन जीवनामध्ये जेवढं पण आपण खटाटोप करतोय की आपलं लाईफचा जो दर्जा आहे, गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी जे जे करू शकतो ते करण्यासाठी बेसिकली आपण सुरुवात करतो. म्हणून वास्तुशास्त्र म्हणजे एक टाईप ऑफ सायन्स आहे जे प्राचीन काळामध्ये आपल्या जेवढे पण एनलायटन्ड ऋषीमुनी वगैरे होते त्यांनी आपण जे पण फिजिकल हार्डवर्क करतोय, स्मार्टवर्क करतोय, त्याच्यासोबतच आपण काही नियमावली पण लावू शकतो. मग ती शारीरिक नियमावली लावली तर त्याला योगशास्त्र म्हणू शकतो आपण. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही नियमावली लावली तर त्याला आपण आयुर्वेदशास्त्र म्हणू शकतो. मग तसंच काहीतरी घरासाठी पण असेल किंवा स्पेससाठी पण असेल, कारण की जसं आपण निसर्गात राहतो, निसर्ग हा एक स्पेस आहे, सेम तसंच निसर्गापासून काही गोष्टी म्हणजे हजार्डस काही गोष्टी आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून पण आपण कव्हरिंग तयार केलं, आवरण तयार केलं. मग त्या आवरणाला आपण ऑफिस नाव देऊ शकतो, घर नाव देऊ शकतो, किंवा काही फार्म हाऊस नाव देऊ शकतो, एनी टाईप ऑफ स्पेसेस बेसिक. तर त्या स्पेसेस सुद्धा कोणत्या प्रिन्सिपल्सच्या आधारात आपण ते बनवलं पाहिजे, त्याचे आकार उकार, त्याचे रंगसंगती किंवा त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत, तर त्याचं जे शास्त्र लिहिलं गेलं त्याला ऍक्च्युली वास्तुशास्त्र म्हणतात. सो वास्तू म्हणजे काय तर स्पेस, ती जी जागा आहे ती, आणि त्याचं ते कव्हर जे आहे, आवरण जे आहे ते, आणि त्याचे काही जे नियमावली आहेत, त्याचे काही कॅल्क्युलेटिव्ह रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्याला आपण वास्तुशास्त्र असं ऋषीमुनींनी नाव दिलं गेलं बेसिकली. हे मी अगदी साध्या भाषेत सांगतेय. खूप टेक्निकली वास्तुशास्त्राला भरपूर वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत, बट विल नॉट गो इन टू दॅट डीप, म्हणजे आपण तो एक वेगळाच पार्ट आहे. सो आता मी इंटिरियर डिझायनिंग मध्ये म्हणजे आपला आजचा विषयच आहे वास्तू इंटिरियर. राईट. तो आता वास्तू हे तुम्ही सांगितलं बरोबर, पण आता वास्तू मधलंच आता इंटिरियर हा ऍस्पेक्ट जो आहे, हा जो पार्ट आहे, त्याला कसं तुम्ही एक्सप्लेन कराल? येस. सो इंटिरियर डिझायनिंग म्हणजे काय की अंतर्गत रचना. तर ती अंतर्गत रचना ही कुठल्याही स्पेसची असू शकते. मग ते ऑफिस असू शकतं, घर असू शकतं, ऍज आय टोल्ड यू, इन्स्टिट्यूट असू शकतं किंवा फॅक्टरी असू शकते, एनिथिंग. प्रत्येक जी जागा जी आपण वापरतो आपल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी, त्याला आतून सुशोभित करणं, त्याला आतून डिझाईन करणं, दॅट इज कॉल्ड इंटिरियर डिझाईन बेसिकली. सो ही जी अंतर्गत रचना आहे ती पण आपण कशासाठी करतो? मेन त्याचं पर्पज काय की आपली जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती अगेन थोडीशी इन्क्रीज करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्याचा दर्जा हा सुदिंग करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी म्हणू शकतो, टू एलिव्हेट
युअर लाईफ एक्सपिरियन्स, जे काही तुम्ही एक्सपिरियन्स घेताय, ऑफिसमध्ये बसून एक्सपिरियन्स घेताय, कामाचा अनुभव घेताय, किंवा घरात राहून तुम्ही टीव्ही बघताय, टीव्हीचा अनुभव घेताय, खाताय पिताय, रिलेशनशिप मेंटेन करताय, जे पण आपण करतोय त्याचा जो काही एक अनुभव आहे तो अनुभव आपल्याला एलिव्हेट करण्यासाठी खरं आपण अंतर्गत रचना करतो. पूर्वी काळी कसं होतं की खरं तर राजे महाराजांपासूनच इंटिरियर डिझायनिंग आणि ऋषी मुनींपासूनच इंटिरियर डिझायनिंग हे केलंच जात होतं. इंटिरियर डिझायनिंगचा बेसिक प्रिन्सिपल असा होता की प्रत्येक जागेसाठी एक ठराविक गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक जागा असं होतं. आणि हेच सेम प्रिन्सिपल, हेच सेम सिद्धांत वास्तुशास्त्रामध्ये घेतलेला आहे. सो वास्तुशास्त्राचा पण पर्पज काय आहे की तुमचं जे पण लाईफ एक्सपिरियन्स आहे तो सुरळीत व्हावा, छान व्हावा, याच्यासाठीच खरं तर वास्तुशास्त्राचा खरं उगम झाला. जसं मी सांगितलं की आपल्या बॉडीसाठी योगशास्त्राचा उगम झाला, आपल्या खाण्यापिण्यासाठी खरं तर आयुर्वेद शास्त्राचा उगम झाला, तसं जागेसाठी किंवा त्या कव्हरिंगसाठी जे काय आपण कव्हरिंग बनवू आपल्या स्वतःसाठी त्याला एक शास्त्र जोडलं गेलं. म्हणूनच आत्ताच्या लाईफमध्ये वास्तू आणि इंटिरियरचा खूपच एकमेकांशी कनेक्शन आहे. तर तो कसा ते आपण नक्कीच नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. तर आता पण वास्तुशास्त्र आणि इंटिरियर ह्या दोघांचं कनेक्शन इम्प्लिमेंटेशन म्हणजे खरं आपल्याला घरामध्ये जेव्हा ते दोन गोष्टी सामावून घ्यायच्या आहेत की मला पाहिजे आहे की माझं घर छानही दिसावं आणि आत्ताच्या ट्रेंडनुसारही असावं आणि थोडं वास्तुशास्त्रही असावं, म्हणजे कारण म्हणजे मला तर आनंदी राहायचंच आहे, मला माझ्या घरातल्यांना सगळ्यांना आनंदी बघायचंच आहे. तर असं म्हणतात ना की वास्तुशास्त्र करेक्ट असेल, आपलं घर करेक्ट जागेवर करेक्ट दिशा खूप महत्वाची आहे. तर ते एक्झॅक्टली त्या दोन गोष्टीचा एकत्र कसं करू शकतो आपण. सो अगदी बरोबर जसं तुम्ही आता सुरुवात केली आणि बोललात की सगळ्यांना आनंदी राहायचंय. बरोबर. मी थोडंसं फिलॉसॉफिकल बोलेन आणि मग आपण पुढे जाऊ. सो जीवन हे नथिंग बट की कंपायलेशन ऑफ सम इव्हेंट्स बेसिकली. काही चांगले इव्हेंट्स, काही बॅड इव्हेंट्स, काही मोठे इव्हेंट्स, काही छोटे इव्हेंट्स बेसिकली. सो शेवटी काय आहे, सगळा जो सामान्य हा परिवार आहे किंवा मानवजाती आहे ती शेवटी ह्याच्यासाठीच खटाटोप करत आहे की माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स सुरळीत व्हावा, छान व्हावा, सुखमय व्हावा, दुःखमय कमीत कमी राहावा, यासाठी सगळे परफेक्शन कडे धावत असतात बेसिकली. सो वास्तुशास्त्राची जी नियमावली आहेत की ज्याच्यामुळे बेसिकली वास्तुशास्त्र म्हणजे कसं आहे की निसर्गाचा आणि त्या आवरणाचा म्हणजे त्या स्पेसचा किंवा घराचा त्याचा आणि आपल्या नेचरचा आपण एकमेकांना संबंध जोडतो. वास्तुशास्त्रात तो संबंध जोडतो. जसं वास्तुशास्त्रात जे पण डिरेक्शन्स आहेत, जे पण दिशा आहेत, त्या दिशेमधून त्या क्वालिटी ऑफ लाईट तशी येते. म्हणजे लाईटची क्वालिटी त्या पद्धतीने येते, एअरची क्वालिटी त्या पद्धतीने येते. म्हणून त्या पद्धतीने की पूर्वेला सूर्य उगवतो तर पूर्व थोडी ओपन पाहिजे, तिथून एंट्री पाहिजे सो दॅट सूर्याचा उजेड आतपर्यंत येईल. पण आता ते प्रत्येक वेळेस तर सगळीकडे हे पॉसिबल नाहीये. आत्ताच्या जीवनामध्ये फ्लॅट सिस्टीम्स मध्ये, अपार्टमेंट सिस्टीम्स मध्ये हे पॉसिबल नाहीये. मग काय पॉसिबल आहे ते करू शकतो तर आपल्याला इंटिरियर हे पॉसिबल आहे की आपण अंतर्गत रचना करत असताना थोडेफार जेवढे पण वास्तुशास्त्राचे एक समजा हजारो नियम असतील तर त्यापैकी काही गोष्टी तरी आपण वापरून इंटिरियर जर केलं तर इंटिरियर विल ऍक्ट लाईक अ रेमेडी. जर त्या फ्लॅट सिस्टीम मध्ये काही दोषाज असतील तर त्या दोषाचा जो काही परिणाम आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे, तीव्रता जी आहे ती आपल्याला थोडंसं कमी करण्यासाठी म्हणून आपण इंटिरियर मध्ये वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी आपण वापरू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला त्या घरात राहताना एक सुदिंग फील देईल, कम्फर्टेबल फील देईल किंवा आपल्याला छान वाटेल बेसिकली. जसं बरेच लोक म्हणतात ना की इंटिरियर कशासाठी करतात की घरात गेल्यानंतर मला छान वाटावं, मला असं धावपळीच्या जीवनामधून, ट्रॅफिक मधून, आवाजामधून
ते नॉईज पोल्युशन मधून मी यावं आणि छानपैकी म्हणजे छानपैकी राहावं घरामध्ये आणि मला आल्या आल्या वाव असं वाटावं की ओके शांत वाटतंय किंवा मस्त वाटतंय, ह्याच्यासाठी ऍक्च्युअली आपण इंटिरियर करतो. मग तेच जर आपण थोडेफार वास्तुशास्त्राचे काही नियम त्याच्यासोबत जोडले तर फक्त तुम्हाला छान वाटणं हे टेम्पररी राहणार नाही, तुमच्या बॉडीवरती सुद्धा त्याचा, तुमच्या मनावरती सुद्धा, तुमच्या विचारांवरती सुद्धा त्याचा परिणाम होईल कालांतराने. बघा, पी हळद हो गोरी असे कुठलेही शास्त्र प्राचीन काळात आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेले नाही की असं जे आजकाल आपण म्हणतो ना की लगेच इन्स्टंट पाहिजे, इन्स्टंट मॅगी, इन्स्टंट गोष्टी, तसं वास्तुशास्त्रात नाही, आयुर्वेदशास्त्रात नाही, योगशास्त्रात नाही. यू हॅव टू बी कन्सिस्टंट. सेम तसंच आहे की इंटिरियर हे इन्स्टंट तुमचं होतंय, पण त्याच्यासोबत जर तुम्ही थोडंसं वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी जोड घेतलं तर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या घरात कालांतराने, म्हणजे त्या घरात राहताना 10 वर्ष 15 वर्ष त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागतो. म्हणून आत्ताच्या काळाची गरज वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर करायची ही गरज आली. सो मी जसं सांगत होते की आता प्रत्येक जण तर वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपल्सनुसार किंवा त्या शास्त्रानुसार सगळ्या गोष्टी बांधू नाही शकत. मग ते बंगलो असो किंवा ऑफिसेस असो किंवा फ्लॅट्स रादर आपण बांधू शकत नाही. हे लिमिटेशन्स आल्यामुळे त्या लिमिटेड ह्याच्यामध्ये आपण काय सोल्युशन्स काढू शकतो, तर इंटिरियर करत असताना या शास्त्राचा जर वापर करून आपण इंटिरियर केलं तर ह्यानी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे काही कालांतराने हळूहळू त्या घरामध्ये, त्या इंटिरियर केलेल्या, वास्तू इंटिरियर केलेल्या त्या घरामध्ये जेवढे पण लोक राहत आहेत त्यांना त्याचा परिणाम हळूहळू जाणवायला लागतो बेसिकली. कारण की जसं की एक्झाम्पल सांगते की जर आपण एखादा कलर समजा काळा असेल किंवा लाल असेल, जनरली तुम्हालाही माहिती की लाल कलर हा डेंजरसाठी लावला जातो. सो तसंच जसं आपण इंटिरियर मध्ये सगळीकडे समजा खूप ठिकाणी लाल 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 केलं तर घरात आल्यानंतर एक प्रकारचं एक थोडंसं आपल्याला हळूहळू विचारांमध्ये ना आपला थोडासा बदल घडतो, थोडासा रागीट स्वभाव वाटू शकतो किंवा थोडासा डिस्टर्ब आपल्याला जाणवतो. म्हणजेच काय की कलरचा किंवा तिथे असलेले शेड्स, तिथे असलेल्या लाईट्स, तिथे असलेले जे पण बाकीचे फ्लोरिंग असेल, एलिमेंट्स असतील किंवा मटेरियल्स असेल, त्याचा प्रत्येकाचा आपल्या लाईफवरती परिणाम होतोय. जर लोखंड असेल तर त्याचा परिणाम होतोय, जर लाकूड आहे तर त्याचा परिणाम होतोय. मग तेच जर गोष्टी आपण एवढं टाइम, एनर्जी, मनी इन्व्हेस्टच करणार आहोत इंटिरियर्स मध्ये, तर आपण ते वास्तुशास्त्राच्या एवढं प्राचीन काळापासून जे ऋषीमुनींनी लिहिलं होतं, जे प्रूव्हन सायन्स होतं त्या काळात, त्या सायंटिफिक दृष्टिकोनातून जर आपण बनवलं तर त्या व्यक्तीला त्याचा एक प्रकारचा पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागतो घरामध्ये हळूहळू. प्लस ह्याच्यामध्ये काय होतं, जसं मी म्हणाले मगाशी, जर वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये बसण्यासारखं फ्लॅट नाहीये तर मग आता दुःखी होण्यात काही पॉइंट नाहीये. आपण आपलं लाईफ तर जगतोय आणि आपला प्रयत्न हाच असतो की बाबा आपल्याला चांगलंच चांगलं लाईफ मिळावं. 5 दिवसाची मेहनत घेतोय तर 10 दिवसाचं फळ मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मग तेच जर आपण थोडंसं वास्तू प्रिन्सिपल्सच्या आधारावरती केलं तर हे जे सूक्ष्म इफेक्ट आहे किंवा सूक्ष्म परिणाम जो आहे, जो आपल्या लाईफवरती होतो, आपल्या कष्टावरती होतो, तो हळूहळू थोडासा इन्क्रीज होतो, म्हणजे चांगल्या प्रकारे इन्क्रीज होतो जर आपण वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपलवर इंटिरियर केलं तर बेसिकली. म्हणून वास्तू इंटिरियरला आता महत्व यायला लागणार पण आणि आता येतंय पण. म्हणजे बिईंग अन इंटिरियर डिझायनर आय नो की 60-70% क्राऊड आता म्हणतायत की आता वर्क फ्रॉम होम आहे, आफ्टर कोरोना ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग सुदिंग कलर कॉम्बिनेशन्स, शेड्स सुदिंग असतील किंवा कम्फर्टेबल असतील डोळ्यांना, विचारांना, तर काय हरकत आहे करायला बेसिकली. म्हणून 60-70% क्लायंट दे आर एक्सपेक्टिंग बेसिकली की नाही चला आपण करणारच आहोत ना, टाइम, एनर्जी, पैसा इन्व्हेस्टच करणार आहोत ना, तर चला इंटिरियरचे पण स्वतःचे पण काही प्रिन्सिपल्स आहेत, काही मॅथमॅटिक्स आहे, सेम वास्तुशास्त्राचे पण काही मॅथमॅटिक्स आहेत, ते दोन्हीचा संगम करून एकदाचं घर काय ते आपण छान बनवूया, सो दॅट आपण त्याचं फळ घ्यायला मोकळे होऊ.
बेसिकली. हां. सो त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण वास्तुशास्त्राचे नियम इंटिरियर्समध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो. सो ते पण आपण नक्कीच बघूया. हां, सो इन सिम्पल वर्ड्स, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मला असं कळलं की वास्तू इंटिरियर्स म्हणजे काय, की आपल्याला असं वाटतंय की छान घर हवंय, पण त्याचबरोबर आपल्याला कालांतराने करेक्ट ते केल्यानंतर ते आनंदी आणि निरोगी आणि एक असं छान वास्तू आपण आपल्या घरामध्ये जी अनुभव, जी आपल्या फॅमिली बरोबर आपल्याला छान त्याच्यात आयुष्य घालव. कारण आपण वास्तू काय असं घर किंवा कुठलंही घर म्हणा, आपण असं काही 1 महिन्यासाठी किंवा 4 महिन्यासाठी घेत नाही. आपण एखादं घर घेतो ते असं राहतं की आपल्याला आता या घरात राहायचं आहे एक 8-10 वर्ष तरी, किंवा 15 वर्ष, 20 वर्ष किंवा 100 वर्ष. बरोबर. त्या हिशोबाने वास्तू इंटिरियर मला असं वाटतं खरंच खूप छान कॉन्सेप्ट आहे, ज्याने आजकालच्या ट्रेंड्सनुसार आपल्याला घर छान सजवताही येईल आणि त्याच्यात प्रसन्नताही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आम्हाला ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅम. ह्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्राचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत, इंटिरियर्सचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत हे बघून घेतलेले आहेत. आणि आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की इंटिरियर डिझायनिंग हे काही प्रिन्सिपल्सवरती आहेत. तर पुढील भागामध्ये आपण हे समजून घेऊ की कुठले प्रिन्सिपल्स आहेत, ते काय प्रिन्सिपल आहेत आणि ते प्रिन्सिपल्स आपण कसे आपल्या घरामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. त्यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती.